नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे. बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. देशात विदर्भात सध्या पावसाचं सकाळपासूनच रिमझिम सुरू आहे. त्याच्यामुळे बहुतांशी लोक घराबाहेर निघालेले नाहीत आणि अधिकांश लोक टी व्ही चॅनलवरती बघत आहेत. आज निश्चितच असं वाटायला लागलं की BJP गव्हर्नमेंटनी जे विशेष अधिवेशन सत्र यावेळेस बोलावलं आहे ते खरोखर BJPच्या हिताचं ठरलं की त्याला मारक ठरलं. हितासाठी याच्यासाठी ठरलेलं नाही की शेवटी सर्वांनी सांगितले की OBCचा कुठलाही तिथे OBCच्या याला काही आरक्षण नाही महिला आरक्षणात. त्याच्यामुळे सर्व स्तरावरती जो काही मोठा वर्ग मोदीला OBCचा हासिल करायचा होता तो काही त्यांना फारसं लाभ होईल असं काही दिसत नाही आहे. दुसरं, पुन्हा हेच बिल यापूर्वी राज्यसभेमध्ये मंजूर करण्यात आलं होतं काँग्रेसच्या काळात, परंतु कालच्याच व्हिडिओमध्ये मी बोललो की अपुरं मतदान किंवा अपुरे हे असल्यामुळे MPs मेंबर ऑफ पार्लिमेंट्स असल्यामुळे शेवटी आणि आपसातच त्यांच्या याच्यात पुन्हा गव्हर्नमेंटमध्ये प्रॉब्लेम होईल म्हणून त्यांनी ते लोकसभेत ठेवलं नाही. परंतु त्याची सुरुवात मात्र 1971 पासून झालेली आहे हे सर्व लोकांना आता कळलं आणि मोदी सरकारने जे काही केलेलं आहे की त्यांचं क्रिएशन होतं असं झालेलं आहे. दुसरं, याच्यावरती झालेलं मतदान तर झालं आणि सरकारने बहुमताने सर्वांनीच वोटिंग केलेलं आहे, कारण सर्वांनाच महिलांच्या बाबतीमध्ये कोणाला काही इश्यू नव्हता, त्याच्यामुळे सर्वांनी मतदान केलं. इश्यू असा होता की ज्या दिवशी दुसऱ्यांदा आपला राहुल गांधी लोकसभेत बोलायला लागले रिझर्वेशन बिलवरती, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या देशात 90 सचिव पद आहेत, त्यात फक्त 3 OBC आहेत. यावरती सर्व पूर्ण हाऊसमध्ये लोक एकदम शांत झाले. काही लोकांनी ओरडाओरड केलं कारण ते मोदी सरकारच्या विरोधातलं होतं. म्हणजे तुम्हाला सर्व लोकांना लक्षात येईल की या 10 वर्षात किंवा त्याच्याही आधी किती मोठ्या प्रमाणामध्ये ब्राह्मण किंवा उच्च जातीय लोकांनी मोठमोठ्या पोस्ट कशा कब्जात आणल्या आणि त्याच्यामुळे आजही मोठमोठाले जे डिसिजन मेकिंग प्रोसेस आहेत ते पूर्णपणे BJPला पूरक आहेत. आणि त्याच्याचमुळे लोकांच्या लक्षात आलं की काहीतरी सरकार लपवते आहे. अधिकांश लोकांनी मोदींचं किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाचा सर्व लोकांचे ज्यावेळेस चेहरे पाहिले तर चिंताजनक दिसत होते. म्हणजे यावरून असं वाटत होतं की मोदी सरकारने हे बिल आणून त्याच्यात काय फायदा करून घेतला की तोटा करून गेला. कारण ह्या बिलाचं ऑपरेशन हे 2030-31 काही लोक म्हणतात 26च्या नंतरच होईल. मग जर 26च्या नंतर होत असेल मग या बिलाला एवढं काय होतं. अनेकांच्या मताने मताला वाटलं असं लोकांना की बहुधा या बिलामुळे एक इलेक्शन कॅम्पेन होईल मोठ्या प्रमाणामध्ये. मोदी सरकार पुढेही लोकांच्या की बा आम्ही महिलांसाठी एवढं केलं. कारण अनेक ठिकाणी स्टॅटिस्टिकली असं प्रूव्ह झालेलं आहे की मागच्या पूर्ण इलेक्शन 14 आणि 19मध्ये महिलांच्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदानामुळे BJP निवडून आली हे त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे शक्य आहे की तो हेतू त्यांना साध्य करायचा होता म्हणूनच ते सर्व काही झाले. परंतु बुद्ध म्हणतात की सत्य लपत नसते. सत्य लपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि झालं काय की तिथे OBCच्या याच्यामध्ये ते पुन्हा अडकले की 90 पैकी फक्त 3च लोक OBCचे सेक्रेटरी म्हणून आहेत. त्याच्याखाली अनेक लोक आहेत की ज्याच्यामध्ये काहीच नाही आहे. दुसरं, त्या दिवशीचा त्याच्यात आपण बोललो आणि अनेक टी व्हीमध्ये एक क्रिटिसिझम झालं की आपल्या राष्ट्रपती महिला यांना तिथे बोलवलंसुद्धा नाही. म्हणजे फार दुःखद हे बाब आहे किंवा लोकांना क्रिटिसाईज करायसाठी मोठा वाव BJPने सोडला आणि हे बरोबर नाही. OBCच्या बाबतीत अनेकदा आमचे नागेश चौधरी सातत्यानं बोलत असतात की OBC हा इश्यू जरी महत्त्वाचा असला तरी BJPनी किंवा RSSच्या लोकांनी नेहमी हिंदू मुस्लिम करत राहिले की हिंदूतला मोठा वर्ग जो OBCचा आहे तो त्या मुसलमानाच्या याच्यामध्ये गेला की त्यांनी जे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत OBCच्या आरक्षणाचे किंवा अजून कुठले मुद्दे असले तर त्याच्यापासून ते भटकवण्याचं काम करायसाठी हिंदू मुस्लिम हे करत असतात.
परंतु खऱ्या अर्थानं त्यांना मुसलमानाबद्दल काही घेणं देणं नाही किंवा अल्पसंख्याक लोकांबद्दल घेणं देणं नाही. फक्त OBCच्या लोकांना बिझी ठेवणे हाच एक महत्त्वाचा BJPचा अजेंडा आहे आणि त्याच्यामुळे तो अजेंडा त्यांना पूर्ण करण्याचा आहे. आणि असाच सुरू आहे. म्हणजे आज या देशामध्ये एवढा मोठा वर्ग 80% SC ST OBCचा वर्ग असूनही आज जर त्या मंत्रिमंडळ म्हणजे सेक्रेटरी लेवलला 90पैकी 3च लोक जर त्याच्यात सेक्रेटरी लेवलवरती असतील तर मग बाकी काही ठिकाणी काय होत असेल तर ते त्यांनाच माहिती आहे. आज पुन्हा मी मागच्या एका व्हिडिओत सांगितले की आम्हा लोकांनी जरी काही असलं, आम्ही आता काँग्रेसचं समर्थन करावं की BJPचं करावं किंवा आपल्या RPIचं करावं, हा जरी पक्ष वेगळा असला, परंतु एक बाब ही मात्र आम्ही लक्षात असली पाहिजे की आज आम्ही स्पेशल ड्राईव्ह जो राजीव गांधीच्या काळामध्ये झाला आणि रातोरात लोकांचं रिक्रुटमेंट झालं. एक स्पेशल ड्राईव्हमध्ये 200, 300 लोकांचं रिक्रुटमेंट केलं. त्याच्यामुळे आमचे अनेक लोक आज मोठ्या मोठ्या पदावरती गेले, बँकांमध्ये मोठमोठाले अधिकारी झाले, मोठमोठ्याल्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये आज जे दिसतं आहे. त्याच्यामुळे आम्हा लोकांना थोडंसं काँग्रेसच्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर आहे. जरी अनेक लोक त्याचं क्रिटिसिझम करत असले किंवा ते जळतं घर वगैरे होतं बाबासाहेबांनी म्हटलं होतं, परंतु त्यावेळेसची बाब वेगळी होती आणि त्यावेळेस हा सर्व BJPमधला वर्ग हा काँग्रेससोबत होता. अनफॉर्च्युनेटली वेळेनुसार तो बदलला आणि आज पूर्णपणे BJPनी एक ब्राह्मण वर्ग किंवा हायर कास्ट वर्ग घेऊन ते RSSच्या मार्गावरती जात आहेत. ती गोष्ट ठीक आहे. परंतु आज देशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण सुरू झालेलं आहे ते बहुधा सर्वच मीडिया चॅनलवरनं असं दिसते की अँटी BJP सुरू आहे, अँटी मोदी सुरू आहे आणि त्याच्यामुळे मोदी सरकारनी ही जी खेळी केली विशेष अधिवेशन बोलावून, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुन्हा मोदी सरकारच ते आपल्या ट्रॅपमध्ये सापडले की काय, ही बाब आपल्या लोकांना स्वतः आपण सांभाळून घेतलं पाहिजे. आणि एक दुसरं असं दिसते की पार्लिमेंटमध्ये काहीतरी मिठ्ठूसारखे लोक आहेत. म्हणजे मोदीला कसं चांगलं वाटेल किंवा RSSचे मुद्दे कसे रेटून धरावे किंवा राहुल गांधीला कोणत्या कठड्यात आणून ठेवावं किंवा त्याच्यावरती कसे कसे ॲलिगेशन्स लावावे, एवढा एज्युकेटेड क्लास, एवढे सुशिक्षित लोक, एवढे मोठे मंत्रिमंडळातील एवढे मोठमोठाले लोक हे मात्र ते चुकतात की आपण आपली मर्यादा ओलांडू नये. आज तुम्हाला पार्लिमेंटमध्ये वेगवेगळे लोक, वेगवेगळ्या विचाराचे लोक असतील, विचारावरती खंडन न करता राहुल गांधींना देशद्रोही म्हणणं किंवा जर इथल्या इंडियन गव्हर्नमेंटच्या बाबतीत काही वेगवेगळ्या विषयावरती जर कोणी सामूहिक अशा चर्चा केल्या किंवा जर एखाद्या प्रश्नाला उत्तर जर दिलं तर त्याच्यामुळे तो राष्ट्रद्रोही होतो वगैरे वगैरे सारख्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पुन्हा BJP अडकून बसलेली आहे. त्याच्यामुळं आज BJPची मानसिकता त्यावरून आपल्या सर्व लोकांच्या लक्षात येते. बुद्धांनी अनेकदा म्हटलं की खोटं हे कधीच लपत नसते. तुमच्या मनात जे असते ते कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या रूपाने लोकांसमोर येतच असते, प्रगट होत असते. त्याच्यासाठी जास्त वेळ लागत नाही. जरी 9-10 वर्ष लोकांना खोटं बोलण्यात जरी वेळ गेला, परंतु आज सर्वसामान्यामध्ये नरेंद्र मोदींची प्राईम मिनिस्टरची इमेज ही खोटं बोलणारे एक व्यक्ती असल्याचं जाणवते. त्याच्यामुळे मला असं वाटते की ह्या अधिवेशन काही सफल झालेलं नाही आणि पुन्हा आज राहुल गांधींनी सभापतीला त्यांना सांगितलं की माझ्यावरती अनेक ॲलिगेशन्स लावलेले आहेत आणि त्या ॲलिगेशन्सला मी MP असल्यामुळे माझा अधिकार आहे की मला पार्लिमेंट हाऊसमध्ये बोलू द्या. परंतु त्यांना आज आले ते पार्लिमेंटमध्ये राहुल गांधी आणि एका मिनटातच पूर्णच्या पूर्ण हाऊस ॲडजॉर्न झालं, म्हणजे बरखास्त केलं. काय प्रकार आहे हे काही कळायला मार्ग नाही. आता पुन्हा उद्याचा एक शेवटलं सेशन आहे, शेवटला दिवस आहे. त्या दिवशी तरी राहुल गांधीला ते बोलू देतील किंवा नाही त्याच्याबद्दल. आत्ता राहुल गांधीची एक कॉन्फरन्स झाली, त्यात ते बोलत होते किंवा मी जे काही बोललो मी आता पब्लिकमध्ये मी बोलणार नाही, सांगणार नाही, परंतु मला पार्लिमेंटमध्ये ज्या काही मुद्दे मांडायचे ते मी मांडील. कोणत्या पद्धतीने कसे या लोकांनी मला ॲलिगेशन्स लावलेले आहेत हे मला सांगणं माझ्या गरजेचं आहे. कारण मी MP आहे, एक मोठ्या पार्टीचा मी एक कुठेतरी राहिलेला मी अध्यक्ष होतो आणि मला तो अधिकारही आहे आणि असायलाही पाहिजे, का नको. तर जे काही एलिगेशन्स असतील तर ते लोकांसमोर आले पाहिजे जोपर्यंत चर्चेनेच येतील ना. म्हणून राहुल गांधीचा तो मुद्दा अत्यंत प्रामाणिक मुद्दा आहे असं आम्हाला वाटते.
आज आपण बघूया बहुजन सौरभमध्ये आम्ही ठळक काय काय बातम्या दिल्या त्याबद्दल आपण थोडक्यातच आढावा घेऊ. खूप काही मी जास्त सांगणार नाही, कारण माझी नेहमी इच्छा असते की बहुजन सौरभला वाढवण्याचं काम तुम्हा सर्वांचं आहे. सर्व लोकांच्या घरी पेपर गेला पाहिजे, PDF गेली पाहिजे. हां, मला पुन्हा एक सूचना तुम्हाला लोकांना करायची आहे की जेवढे आज यूट्यूब चॅनलवरचे जे ऑब्झर्वर्स आहेत त्या लोकांनी मात्र आम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सबस्क्रिप्शन करावं बहुजन सौरभला, आणि आमच्या अकाउंटमध्ये कमीत कमी एक 500-600 रुपये टाकले की आम्ही वर्षभर त्यांचा एक वेगळा ग्रुप करून PDF त्यांना रात्रीच पाठवून देऊ. म्हणजे आम्हाला दुसऱ्या दिवशीची गरज नाही, कारण आमचा पेपर जवळपास 9:30ला तयार होतो आणि बहुजन सौरभच्या ज्या बातम्या आहेत खऱ्या अर्थानं ह्या तुम्हाला रात्रीच मिळतील. तर मला असं वाटते की तुम्ही जर आम्हा लोकांना जर तशी मेंबरशिप केली तर त्यासाठी संध्या राजूरकरशी तुम्ही संपर्क साधा आणि त्या हिशोबाने तुम्ही थोडंसं हे जर केलं तर बहुजन सौरभला एक थोडंसं मदतही होईल आणि त्याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत बाबासाहेबांचे बुद्धाचे विचार कशा रूपाने पोहोचतील याच्याबद्दल आम्ही सारखे प्रयत्नशील असतो. इव्हन आमच्या जरी बातम्या असल्या तरी कुठल्या ना कुठल्या रूपाने आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या अँगलमधनंच आम्ही त्याला छापत असतो आणि आमचे सारखे प्रयत्न त्याच्याबद्दल असतात. एक अत्यंत महत्त्वाची आणि मार्मिक बाब आम्ही आज हेडलाईन केलेली आहे. कॅनडात राहणाऱ्या भारतीयांना सतर्कतेचे आव्हान. अत्यंत चुकीचं डिसिजन भारत सरकारने घेतलेलं ते दिसतं आहे. आज कॅनडामध्ये अशी अवस्था झालेली आहे की भारतीय हिंदू वंशाचे म्हणून त्या लोकांनी देश खाली करावा अशा पद्धतीची भूमिका आहे. म्हणजे आपण आपल्या देशात जे काही करतो ते ठीक आहे देशापुरतं, परंतु विदेशात कॅनडामध्ये आज आमचे लाखो लोक तिथे बसलेले आहेत, लाखो लोक तिथे आहेत. म्हणजे उद्या असं नको व्हायला की ह्यांच्या या चुकीच्या डिसिजनमुळे तिथल्या लोकांनी आपल्या लोकांना काहीतरी वेगळंच आम्ही हिंदू नाही किंवा अजून कुठल्या तरी धर्मीय आहोत असं सांगून काहीतरी खोटं प्रमाणपत्र घेऊन तिथे वास्तव्य करावं की काय. आणि इश्यू मात्र सर्व लोकांना माहिती असायला पाहिजे की आमच्याकडे एक हरदीप सिंग निज्जल हा आतंकवादी संघटनेशी त्याचा संबंध होता आणि त्याची हत्या केली. आता कॅनडा सरकारने च्या लक्षात आलं की त्या हत्यारामध्ये कुठला तरी एक मोठा भारतातील पदाधिकारी होता आणि त्यांनी त्याचा खून केला गोळी मारून. आणि ते लक्षात आल्याबरोबर त्यांनी सांगितलं की तिथल्या कॉन्स्युलेटला की तुम्ही ताबडतोब तिथून आपल्याला तुम्ही कॅनडा सोडा. काय वाईट आहे जर एखाद्याच्या संशयावरनं किंवा त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनवरनं, भारतासारखं इन्व्हेस्टिगेशन कॅनडात नाही, आणि अशा इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर त्यांच्या लक्षात आली कुठली तरी बाब की याच्यामध्ये सरकारचे मोठे पदाधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि त्याच्याखाली याच्यात त्या कॅनडा गव्हर्नमेंटनी जर पार्लिमेंटमध्ये सांगून जर त्यांनी त्याचा उल्लेख केला असेल तर त्याची चौकशी करायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त हे करायला पाहिजे. त्याच्यात वाईट काहीच नाही. पण त्या ठिकाणी मात्र भारत सरकारने तिथे जो आपल्या इथे कॅनडाचा जो कॉन्स्युलेट होता त्याला म्हटलं की तुम्ही आमचा देश सोडा, कारण तुम्ही आमच्या देशातल्या तिथल्या कॉन्स्युलेटला सोडायला सांगितलं, भारतात यायला सांगितलं, तसं आम्ही पण तुम्हाला सांगतो की तुम्ही आता कॅनडात जा. त्याच्यामुळे संबंध पुन्हा वाढतील, पुन्हा खराब होतील. आणि याच्या जे आमचे विद्यार्थी शिकलेले आहेत आज शेकडो हजारो म्हणजे लाखो रुपये लोन घेऊन आमचे विद्यार्थी कॅनडामध्ये शिकायला गेलेत. एवढा मोठा लोनचा बोजा, एवढा मोठे साधारण फॅमिलीतले लोक लोनवरती तिथे गेलेले. आज जर त्या लोकांची अवस्था किंवा त्यांच्या घरच्यांची जी अवस्था, त्यांना असं वाटतं की कॅनडामध्ये जर आमची पोरं सुरक्षित नाही, मग त्यांच्यावरती काय बितत असेल ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. ज्याचे मुलं तिथे शिकत असतील, ज्याचे नातेवाईक तिथे शिकत असतील, त्यांनाच फक्त त्याची जाणीव येईल की अशा पद्धतीच्या खेळा करू नये. समजा जर तो खून झाला आणि जर तिथल्या कॅनडा गव्हर्नमेंटला पोलिसला लक्षात आलं असेल तर ते त्यांच्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करावं. आणि जर त्यांचा संशय जर एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यावरती असेल तर त्याच्यात काही नाही आहे, त्यांनी पुराव्यासह सांगावं किंवा भारत सरकारने त्याच्यावरती पुढाकार घेऊन सांगावं की बा तुमच्याकडे काय काय दस्तावेज आहेत किंवा तुमचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते प्रॉपर झालं किंवा नाही, आम्हाला त्याची कॉपी द्या. त्याच्यामुळे ते चिघळलं असतं, परंतु ते चिघळण्याचं काम आमच्या सर्व लोकांनी केलेलं आहे. ती अत्यंत दुर्दैवी बाब आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांनी पान 1 वरती बहुतांशी सर्वच पेपरनी त्यांना पान 1 वरती जात लावून धरलेलं आहे. त्याच्याच खालची आमची एक मोठी न्यूज आहे. या निवडणुकीपासून महिला आरक्षण OBC कोट्यासह लागू करा. राहुल गांधी
राहुल गांधींनी सांगितलं, आणि मी आताच याच्यापूर्वी सांगितलं की राहुल गांधींनी सदनात लोकसभेत सांगितलं की 90पैकी 3च लोक फक्त ओबीसी आहेत. तर तुमच्या मनात, तुम्ही तर आता ओबीसी आहात पंतप्रधान, तुम्ही ओबीसी असून तुम्ही ओबीसीसाठी काय करता? हेच नाही तर तिथे जेवढे पार्लिमेंटरियन होते, मेंबर ऑफ पार्लिमेंट्स होते, त्यांना उद्देशून सांगितलं तुम्ही घाबरता कशाला? तुम्ही ओबीसीतनं आला तर तुम्ही प्रश्न विचारा. अशा पद्धतीचं वक्तव्य राहुल गांधींनी केलेलं आहे. ते अत्यंत महत्त्वाचं असं आहे. त्याच्यामुळे आम्ही लोकांनी त्याला फ्रंट पेजवरती लावलेलं आहे. एक पुन्हा 3,000 रुपयासाठी काढली नग्न धिंग, एक नवी दिल्लीची बातमी आहे. एका मंडीमध्ये झालेला प्रकार आहे तो. बँकेत दरोडा, 5.5 कोटी लंपास, एक छोटीशी बातमी आहे. इथे एक रायगडची एक आहे. मग एक महत्त्वाची बाब आम्ही खाली त्याच्यामध्ये दिलेली आहे. शेती विकणे आहे ना उमेश शेतकऱ्यांनी जागोजागी लावले फलक. खरोखर आहे, कारण ज्या शेतीपासून काही निघतच नाही. आज जरी त्या दिवशी मागच्या महिन्यात टमाटरचे भाव 150 रुपयेवरती गेले, पण काल मी बाजारात गेलो आणि मला 15 रुपये 20 रुपये किलो टमाटर दिसले. म्हणजे एकीकडे तुम्ही असं बोलता आणि दुसरीकडे टमाटरचे भाव जर 20 येत असतील तर त्याला होलसेलरला विकायला त्याला 15, म्हणजे त्याला मार्केटमध्ये विकायला 10 रुपये आणि आणण्यादाण्यावरती 2 रुपये, म्हणजे त्याला काय 8 रुपयात जर तो विकेल तर त्याच्या मालाला त्याला लागले किती खर्च लागत आणि त्यानं विकतो कितीत, आणि त्याची लेबर कॉस्ट, आणि हे परवडेल कसं? आणि हे जर तंत्रज्ञान जर त्यांना माहिती नसेल, हा जर पूर्णच्या पूर्णच शेतकऱ्यांचं जर अशा पद्धतीचं पिळवणूक झालं तर मला असं वाटते की निश्चितच आज न उद्या सर्व लोक शेत्या विकून सोडून देतील. अनेक त्याच्यासाठी उपाय आहेत. बाबासाहेबांनी अनेक गोष्टी सुचवल्या, पण कोणाला समजायला पाहिजे, कोणीतरी करायला पाहिजे. कारण तिथे 90% 90च्या 90 सेक्रेटरी जर ओबीसी याचे असतील, जनरलचे असतील, तर त्यांना गरिबांबद्दल काय घेणं देणं, शेतकऱ्याबद्दल काय त्यांना आस्था राहील? अशा पद्धतीची ती बातमी आहे. त्याच्यामुळे निश्चितच आम्हा सर्व लोकांना एक विचार करण्यासारखी बाब त्याच्यात आहे. पुन्हा त्याच्या बाजूला आम्ही एक लावलेली आहे अनाथ पिंडक परिवार महिला क्रेडिट सहकारी संस्था. एक अत्यंत चांगली संस्था आज आम्ही आमच्या भगिनींनी केलेली आहे. आणि उर्विला कॉलनीमध्ये त्याचं ते एक मोठी सभेचं आयोजन केलेलं आहे 25/9/2023 रोजी. तर त्याची एक आम्ही बातमी लावलेली आहे. काय जाहिरातही घेतलेली आहे तिची आम्ही. आज आम्ही बघूया 5-4वरती आम्ही काय लावलेलं आहे. रामास्वामी नायकर साऊथमध्ये अत्यंत बाबासाहेबांच्या नंतर एक मोठं व्यक्तिमत्व आलं. त्याच्यामुळे त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं मोठं काम त्या साऊथमध्ये त्यांनी केलेलं आहे. ती बातमी आम्ही वरती घेतलेली आहे. त्याची आम्ही मित्र शुद्धोधन बडोनी दिलेली ही बातमी आहे. भारतीय बौद्ध महासभेने त्याचं ते एक अधिवेशन घेतलेलं आहे आणि अत्यंत चांगली बातमी आम्ही ती रंगवलेली आहे. सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन इथल्या आमच्या समता सैनिक दलाच्या लोकांनी ते घेतलेलं आहे. 46वा स्मृती दिवस होता, त्याच्या संबंधातली एक आमची बातमी आहे. त्याच्याच खाली आम्ही घेतलेली आहे आकांक्षा प्रकाशनाच्या राज्यस्तरीय कथा स्पर्धेचे पुरस्कार वितरण. एक चांगलं एक कथा लिखाणावरती एक पुरस्काराला एक प्रोत्साहन देणारं एक चांगली बातमी असल्यामुळे आमच्या सर्व भगिनींचं तिथे एक फोटोसह आम्ही एक चांगली बातमी दिलेली आहे. राष्ट्राच्या वैज्ञानिक प्रगतीकरिता मरणोत्तर देहदानाची आवश्यकता. तुम्हाला माहिती असेल की ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ॲक्टवरती आम्ही अनेक दिवसापासून काम करत असतो आणि आमचे मित्र प्राध्यापक सुशील मेश्राम हे सातत्यानं त्याच्यावरती काम त्यांचं सुरू आहे. आणि त्यांनी पुन्हा एक वर्कशॉप घेतलेलं आहे आणि त्यांनी एका वर्कशॉपमध्ये असं चंद्रकांत मेहरे देहदान चळवळीचे प्रणेते यांनी सांगितलं की राष्ट्राच्या वैज्ञानिक प्रगतीकरिता मरणोत्तर देहदानाची आवश्यकता. कारण एखादा माणूस मृत्यू झाला की त्याचे वाटेल तसे कर्मकांड सुरू होतात. त्या कर्मकांडापासून बहुजनाची सुटका व्हावी आणि त्या अवयवाला त्यांना कोणाचा तरी उपयोगी पडावं, एखाद्याचं डेड बॉडी, आणि त्या अनुषंगानं देहदानाला अनेक ठिकाणी सर्वांनी धरलेले. अनेक महत्त्वाचं म्हणजे बौद्ध धर्मीय किंवा बाबासाहेबांशी चे अनुयायी जे कोणी असतील त्या अनेक लोकांनी देहदानाचे फॉर्म भरलेले आहेत.
आणि हे हा प्रचार झाला पाहिजे असं आमचंही सर्व मत आहे. आज आम्ही त्याचंही एक बातमी आम्ही दिलेली आहे आणि सुशील मेश्राम हे नेहमीच आमच्या बहुजन सौरभचे डायरेक्टर आहेत, त्याच्यामुळे ते सातत्यानं आम्ही त्यांना या इश्यूला उचलून धरतो. त्याच्याच खाली पूजा देवळे यांच्या हाकेला धावून आले कर्मवीर फाउंडेशन, एक चांगली बातमी आम्ही लावलेली आहे. पौर्णिमा मेश्राम आणि प्रसन्नजित गायकवाड यशवंत आदर्श पुस्तकाने सन्मानित, ही एक बातमी आम्ही चांगली लावलेली आहे. चांगला एक कार्यक्रम झाला आहे आमच्या नागपुरात. त्याच खाली एक महत्त्वाची बातमी, अनुच्छेद 320ची पायमल्ली, खाजगी कंपन्यांना नोकरी भरतीचे कंत्राटीकरण म्हणजे प्रायव्हेटायझेशन करणं. याच्यात चांगली एक बातमी याच्यावरती आहे. आज अनेक लोकांनी त्याच्यावरती भरती होती, कारण शासकीय महत्त्वाचं कसं होतं की शासनाच्या जे काही कामं असतील ते तुम्ही न घेता मिडलमॅन जर तुम्ही केलं म्हणजे पुन्हा अजून लोकांचं एक्सप्लॉयटेशन सुरू होईल. एक्सप्लॉयटेशन म्हणजे जर त्यांना मिनिमम वेजेस जर 500 रुपये असेल तर तो त्यांना 500 रुपयावरती सही घेईल, पण त्याच्या हातात मात्र 250 ते 300 रुपये ठेवतील. कारण लोकांना गरज आहे, काय करतील, नोकरी नसले की वाटेल त्या पद्धतीचं जरी एक्सप्लॉयटेशन असलं तरी तिथे काही कोणाला हात चालत नाही, कारण घरी बसून काय करणार कोणी. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात एक्सप्लॉयटेशन आहे हे सर्वांना माहिती आहे, उघड डोळ्याने आपण पाहतो. परंतु त्याच्यात बोलणार कोण, आणि ज्या लोकांना आपण बोलतो तर त्यांना दुसऱ्या दिवशी हकालपट्टी करतात. आणि आज आमच्याकडे कानून कायदे जरी खूप असले, जरी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संरक्षण असलं लेबर लोकांना आणि लेबर कोर्ट जरी असले, परंतु लेबर कोर्टामध्ये मोठमोठाले वकील या कंपन्यांचे असतात. त्याच्यामुळे तुम्हा सर्व लोकांना आणि ज्युडिशियरी खूप जास्त फेवरेबल त्याच्यात नसते. त्याच्यामुळे या सर्व गोष्टींचा आपल्या सर्व लोकांना असलं पाहिजे आणि त्याचं सरळ आर्टिकल 320चं उल्लंघन असल्याचं याच्यामध्ये आपण बोलल्या गेलेलं आहे. आज आपण बघूया पान 2 वरती आम्ही काय दिलेलं आहे. पान 2 वरती आजचा अग्रलेख आहे की सरसंघचालकांनी आरक्षणाबद्दल जातनिहाय जनगणनेचे समर्थन करावे. एकीकडे तुम्ही सर्व सांगता ओबीसीला, SC STला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु सेल्सेस करायला मात्र जनगणना करण्याच्या बाबतीमध्ये मात्र सर्व उदासीन आहे. या लेखामध्ये पुन्हा लिहिलेलं आहे की जेव्हा आमची जनगणनेची वेळ आली त्यावेळेस कोरोनाचा बहाणा दाखवून सरकारने ते टाळाटाळ केलेलं आहे. अनेक ठिकाणी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सेल्सेस थांबवताना आम्हाला दिसते, कारण वरची ब्युरोक्रॅसी जी आहे त्यांच्या मनात नाही आहे की इथे सेल्सियस होईल. सेल्सियस झालं की लक्षात येईल कोण कुठे आहे, कोणत्या समाजातले लोक आहे, कुठल्या धर्माचे लोक कुठे पोहोचले, काय पोहोचले. आज काही कम्युनिटीज अशा आहेत की ज्यांच्याकडे म्हणजे 90% पेक्षा जास्त लोकांना मोठ्या नोकऱ्या आणि सर्वजण आहेत. तर अशा पद्धतीचं सर्व आपण एक्सपोज होऊ, त्याच्यासाठी RSSची भूमिका काय याबद्दलचा तो अग्रलेख लिहिला गेलेला आहे. त्याच्याच बाजूलाच महत्त्वाचं म्हणजे आमच्या मित्रांचं प्राध्यापक डॉक्टर वामन शेळमाके मागच्या एका एपिसोडमध्ये ते तुमच्या सर्वांसमोर आले, आदिवासी नेते आहेत. एक छोटीशी बात तुमच्याबद्दलही सांगायची. त्या दिवशी ते मुंबईला येताना ते थोडंसं त्यांना येताना काहीतरी ट्रेनमधून थोडंसं काही ॲक्सिडेंट झाला आणि त्यांना थोडंसं मार लागलं, पण त्यांना काही झालं बिलं नाही, दुखापत. मुंबईवरून ते नागपूरला आले आणि दर गुरुवारी ते सातत्यानं बहुजन सौरभच्या ऑफिसमध्ये येत असतात आणि कुठे ना कुठे एक लेख देत असतात. आज त्यांचा फोन आला की बाबा माझ्यासोबत असं झालं, मी येऊ शकत नाही, परंतु मी आज लेख मात्र पाठवतो. आणि तो लेख पाठवलेला आहे, खाजगीकरण म्हणजे लोकशाहीला लागलेला कोरोना. एका दृष्टिकोनातून ते बरोबरही आहे, परंतु आर्टिकल 19 जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की अनेक ठिकाणी शासकीय जिथे यंत्रणा होत्या त्याच्यामुळे डेव्हलपमेंट थांबलं होतं. स्पेशली आता बँका घ्या, तुम्ही इन्शुरन्स कंपन्या घ्या, जेवढ्या प्रायव्हेटायझेशन झालं त्याचबरोबर अनेक लोकांना नोकऱ्याच्या संध्या पण उपलब्ध झाल्या. त्याच्यामुळे प्रायव्हेटायझेशनमुळे आज इवन काही ठिकाणी आपल्याला खरोखर असं वाटतं की या प्रायव्हेटायझेशनची काही गरज होती. आज तुम्ही ट्रेनमध्ये ज्यावेळेस पाहता, ज्यावेळेस सर्व प्रायव्हेट त्यांना क्लिनिंगचे वगैरे कॉन्ट्रॅक्ट दिले, त्याच्यामुळे तुमचे टॉयलेट तुमच्या याच्यामध्ये अनेक ठिकाणी त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट दिसते. म्हणजे प्रायव्हेटायझेशन आर्टिकल 19 म्हणजे फ्रीडम ऑफ ट्रेड हा आहेच. 19G मध्ये जर तुम्ही पाहिलं तर कोणत्याही माणसाला, इंडियाच्या कोणत्याही सिटिझनला कोणताही व्यवसाय करता येतो. त्याच्यामुळे प्रायव्हेटायझेशन
तर ऑलरेडी आता हा आपला कायदा झालेला आहे. आपण गॅटच्या ह्याच्याने सर्व ठिकाणी सह्या केल्या आहे. आधी 26% आपलं करार झाला होता मनमोहन सिंगाच्या आधी, आणि त्याच्यानंतर मग सातत्यानं त्याच्यामध्ये बदल होऊन अनेक ठिकाणी इवन 100% FDI करून टाकलं, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे आपण. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी त्याच्यामध्ये हे झालेलं आहे. मला असं वाटते, माझं व्यक्तिगत मत आहे की ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जर प्रायव्हेटायझेशन जर झालं आणि मोठ्या प्रमाणात जर गुंतवणूक झाली तर अनेक आपल्या इत्यातले अनेक इश्यूज जे आहेत ते सॉल्व होतील. लोकांनी जर पैसा टाकला तर घरोघरी मोठमोठाले पंप सेट, कोल्ड स्टोरेज, मोठमोठाले प्रोसेसिंग प्लांट्स, आणि हे जर झाले तर तिथल्या तिथेच एम्प्लॉयमेंट मोठ्या प्रमाणामध्ये जनरेट होईल. मला एक या निमित्तानं एक थोडीशी गोष्ट आठवते की एक कधीतरी मध्ये 5-6 वर्षाआधी इथे गोट फार्म जे लोक शेळी पालन करतात, तर नाशिकवरून काही लोकांना फॉरेनमध्ये पाठवण्यासाठी त्यांचा माल एक जहाजाने म्हणजे एअरक्राफ्ट त्यांनी अवेलेबल करून दिलं होतं गव्हर्नमेंटनी, आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथून शेळ्या मेंढ्या पाठवल्या. बकऱ्यांचं इतक्या मोठ्या प्रमाणात निर्यात गेलं आणि त्यांना मोठी रक्कम मिळाली. आज जर त्याच पद्धतीचं जर त्याला कंटिन्यू झालं असतं तर मला असं वाटतं की सर्व लोकांनी शेती व्यवसाय न करता आपापल्या घरी त्यांनी बकऱ्या पोसल्या असत्या, आणि आज जे 10 रुपये किलोनी जर टमाटर विकतात त्याच्यापेक्षा त्यांना त्यांचा चारा बनवण्यात त्याला हे झालं असतं, ते बाहेर झोपले असते, बकऱ्यांना आतमध्ये ठेवलं असतं, आणि आज मटणाचे भाव 2000पेक्षा जास्त झाले असते. 2000पेक्षा जास्त झालं असतं तर सर्व ठिकाणी लोकांनी ॲग्रिकल्चरला मोठा एक स्कोप मिळाला असता. मला असं वाटते, कारण मी ॲग्रिकल्चरशी संबंधित माझा संबंध होता. ॲनिमल हजबंड्रीमधला मी पोस्ट ग्रॅज्युएट असल्यामुळे मला माहिती आहे. मी अनेक स्कीमसोबत मी राबलेलो आहे. त्याच्यामुळे मला निश्चितच सांगता येईल की या देशातली गरिबी हटवणे मला असं वाटते की हार्डली एका वर्षात होऊ शकेल. फक्त तुम्ही पॉझिटिव्ह विचाराचे लोक तिथे बसले, आमचे सेक्रेटरी लेवलवरचे जर लोक समविचाराचे भेटले किंवा प्रोअस भेटले तर निश्चितच त्या देशाला काही अजून हे नाही आहे. कारण फॉर्च्युनेटली या देशामध्ये अनेक सुखसोयी उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे मी अजूनही आशावादी आहे. आज त्याच्याच खाली आपण बघूया पेपरमध्ये काय, समान नागरिक कायदा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हे क्रमशः लेख सुरू आहे. NV ढोके त्यांनी आपापल्या वेगवेगळ्या मुद्द्यावरती घेऊन एक सुप्रीम कोर्टाचा एक अहमदाबाद वुमेन्स ॲक्ट वर्सेस युनियन ऑफ इंडियाचा एक दाखला देऊन त्याच्या संबंधात सर्वच्या सर्व त्यांनी विश्लेषण केलेलं आहे की याचा किती मोठ्या प्रमाणामध्ये फायदा आणि कुठे कुठे सर्व लेवलला इवन सुप्रीम कोर्टाने त्याला कसं अपहेल्ड केलेलं आहे त्याबद्दलचा चांगला लेख आहे. तुम्ही सर्वांनी वाचावं अशी आग्रह करतो. स्वतःची विचारशक्ती कमी का होते? होईलच ना. अंधश्रद्धा जर तुमच्याकडे असेल, तुम्ही जर RSSच्या लोकांनी सांगितलं की आम्हाला प्रश्नच विचारायचे नाही, आज पार्लिमेंटमध्ये जो तमाशा दिसतो की मोदीच्या विरोधात बोलायचं नाही, अरे तो चुकला असेल, काहीतरी वाईट केलं असेल किंवा त्याच्यात झालं असेल तरी विचारायचं नाही, हा काय प्रकार आहे? जर विचारणारच नाही तर तुमची प्रगती कशी होईल? तुमच्या याच्यात प्रश्न कसे निर्माण होतील? आणि प्रश्न जर निर्माण होत असतील आणि त्याचं समाधान जर झालं नाही तर त्याचा काही उपयोग नाही. त्याच्यामुळे निश्चितच हा एक मोठा माणसाच्या मेंदूवर एक मेंदू कॅप्चर करणं किंवा त्याची प्रगतीच थांबवणं असा त्याचा अर्थ होतो. खूप सुंदर पद्धतीने हा लेख आम्ही कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी यांनी लिहिलेला आहे आणि खरोखरच वाचनीय आहे. मी तुम्हा सर्व लोकांना विनंती करेल की तो तुम्ही वाचवावं. त्याच्याच खाली पान नंबर आज आम्ही 4 घेऊ. रायगडकडून आला रिपब्लिकन स्वप्न घेऊन एक सुंदर लेख आमचे रणजित मेश्राम दादा आहेत, त्यांनी तो लिहिलेला आहे. एका इंजिनियर पोराचं त्यांनी एक चांगलं विश्लेषण केलं की त्याचा प्रवास कसा झाला आणि काय काय ते झाला. अत्यंत वाचनीय आहे ते. तुम्हा सर्व लोकांना एक इन्स्पायर करणार आहे की नवीन तरुणांना कसे कसे घडत आहेत आणि हे लोकांना माहिती असलं पाहिजे. त्याच्यामुळे निश्चितच आपल्या तरुण पोरांना त्याचा हे होईल. त्याच्याच बाजूचा एक लेख आहे सूरज पी डहागावकर, चटके बसल्याशिवाय आयुष्याला वळण येत नाही. खरं काय की चटके बसायलाच पाहिजे. यापूर्वी आम्हा लोकांनाही आमच्या जनरेशनला आईवडिलांना अत्यंत चटके बसले, जातीचे चटके, गरिबीचे चटके, आणि त्याच्यातनंच आज आम्ही तिथे घडलेलो आहे. त्याच्यामुळे चटके बसल्याशिवाय घडत नाही. आज अनफॉर्च्युनेटली आपल्या पोरांना ते चटके बसत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यातलं जेवढं स्पिरिट आहे ते नाही आहे. परंतु अनेकांच्या बाबतीत जर विचार केला तर त्यात आंबेडकरी समाजाला किंवा त्यांना मानणारा OBC समाज यांच्यामध्ये प्रगती सातत्यानं दिसते आहे. त्याच्यामुळे आम्हाला तरी बरं वाटतं की ॲटलिस्ट या धम्मामुळे अनेक लोक म्हणतात की बुद्धिझम घेतल्यानंतर तुमचा काय फायदा झाला? हाच फायदा.
त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे, काय असे काय पैसे वळून थोडी पडणार होते ना. परंतु आज आमचा वैचारिक जो परिवर्तन झालेला ते अत्यंत महत्त्वाचं होतं. त्याच्या खालचा आज आम्ही अग्रलेख रमेश लांजेवारांचा आहे. भारत विश्वशांतीचे उगमस्थान व आधारस्तंभ बुद्धिझमशी संबंधित आहे. अनेक बाबींचा त्यांनी विचार करून हे उगमस्थानच आहे. इथे आज बुद्धाचे विचार जगभर पसरलेले आहे. जगाने डोक्यावर ते विचार घेतलेले आहे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये आम्ही ठासूटाचू केलेलं आहे. परंतु विषमतावादी लोकांनी अजूनही त्याच्यावरती बिनढोकपणे त्याच्यावरती हल्ला करत आहेत. हे आपण आज वरती पाहतो आहोत आणि सर्वचकडे ते दिसत आहे. त्याच्याखाली आता आम्ही शेवटला एक हे छापलं, लोकशाहीची संवेदना बोथड झाली का. जरी आज जेवढ्यातच लोकशाहीची म्हणजे राज्यघटना आपली जी आहे कॉन्स्टिट्यूशन अत्यंत संवेदनाशील आहे. माणसाच्या संवेदनाशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक बाबीचा समाविष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्यघटनेत केला आहे. आता परंतु इम्प्लिमेंटेशन करणारे मात्र बरोबर नसतील तर ती धार बोथडत होईल. त्याच्यामुळे त्या स्पिरिटनी जे इम्प्लिमेंट करणारे जे लोक आहेत, एखादा चंद्रचूडसारखा माणूस येतो, याच्या आधी जे 9-10 वर्ष जो प्रकार झाला, ज्या पद्धतीचे आमचे चीफ जस्टिस झाले, त्यांनी काय काय घडवलेलं आणि काय काय केलं तुमच्या डोळ्यासमोर आहे. त्याच्यामुळे लोकशाही जर टिकवून ठेवायची असेल तर आम्हाला चंद्रचूडसारखेच लोक पाहिजे आणि त्या विचाराशी जोपर्यंत लोक राहणार नाही. फॉर्च्युनेटली एक जरी माणूस खंबीर असला की संपूर्ण सुप्रीम कोर्ट आज एक मोठ्या ताकदीनं उभे आहे आणि त्यांना असं वाटते की आज आमच्यात काहीतरी शक्ती आहे आणि निश्चितच त्याच्यामुळे हे होईल. आणि ही जी बाब आहे लोकशाही संवेदना बोथड काय झाली, तर हे LT लवात्रेंचा हा लेख आहे, अत्यंत चांगला आहे. तुम्ही सर्व लोकांनी आज बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय भीम.